जय मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षकची जी अपडेट आहे मी तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ आहे हा वनरक्षक कोल्हापूरवर जे फिजिकल होणार आहे ती फिजिकलची तारीख कधी होणार आहे, फिजिकल एकाच ग्राउंडवर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर महिलांचं ग्राउंड कुठं होणार आहे, 5 किलोमीटर कसं असणार आहे, सरळ असणार आहे की 2.5 किलोमीटर जाऊन 2.5 किलोमीटर येणे असणार आहे, त्याचबरोबर महिलांचं 1.5 किलोमीटर जाऊन 1.5 किलोमीटर येणार असणार आहे, डायरेक्ट 3 किलोमीटर असणार आहे, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट तिथे त्या ठिकाणी चेक करणार आहेत की नाही चेक करणार, म्हणजे तुमचं फिजिकल सर्टिफिकेट, फिजिकल वैद्यकीय अधिकाऱ्याचे जे प्रमाणपत्र आहे ते सर्टिफिकेट चेक करणार की नाही, हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची माहिती अशी आहे की बाबा आतापर्यंत जे फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी त्या ठिकाणी हजर आहेत, म्हणजेच 44,000 पोरं क्वालिफाय केले होते. 44,000 पोरं क्वालिफाय केले होते. मित्रांनो लक्ष द्या, मी जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ ज्या खरा मुद्दा आहे त्या खऱ्या मुद्द्यावरच व्हिडिओ बनवतोय. तरीसुद्धा व्हिडिओला कोणी लाईक करत नाही आहे, कोणी सबस्क्राईब करत नाही आहे, तरीसुद्धा मी तुमच्यावर खरी बातमी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो सुरुवातीला मी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पेपर दिला होता. पेपर दिल्यानंतर फिजिकलसाठी क्वालिफाय झाले होते, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला 80% विद्यार्थी, 20% विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजरच आहेत सुरुवातीला. परंतु जसं जसं कमी कमी मार्क येत आहेत, म्हणजेच काय समजा एकट्याला 90 आहेत, 80 आहेत, 70 आहेत, 60 आहेत, अशी जी मार्किंग आहे त्या मार्किंगप्रमाणे जे जे खाली खाली येत आहेत त्याप्रमाणे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनलाच येत नाही. काय येत नाही आहे, कशासाठी येत नाही आहे हे त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत, म्हणजे एका विद्यार्थ्याला 60 गुण असतील किंवा 70 गुण असतील किंवा 80 गुण असतील, ह्या विद्यार्थ्यांनी जर फिजिकलला पैकीचे पैकी गुण घेतलं तर की त्या ठिकाणी ते ओपनच्या मेरिटमध्ये, म्हणजेच का तुमचे कास्ट जे आहे, कास्ट कॅटेगरीचे जे मेरिट आहे त्या मेरिटमध्ये तुम्ही बसू शकता मित्रांनो, जर तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतलात तर. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनला जर आणि कोणी आलं नसेल तर त्या ठिकाणी यावं. कागदपत्र व्हेरिफिकेशन खूप सोप्या पद्धतीने चालवत आहे, 15-20 मिनटं लागत आहेत एका विद्यार्थ्याला. सगळं डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येत आहे की बाबा तुमचं फिजिकलची डेट जी आहे ती लवकरच कळवण्यात येईल. परंतु माझ्या अंदाजे मी तुम्हाला सांगतोय, खरी गोष्ट आहे, आतली गोष्ट आलेली आहे असं काय नाही मित्रांनो. परंतु बायचान्स तुम्ही चला 13 तारखेला जर तुमचं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपलं, 7 दिवस म्हणजे 20 फेब्रुवारीला त्या ठिकाणी तुमचं फिजिकल चालू होईल. आता फिजिकल जर 20 फेब्रुवारीपासून चालू झालं तर फिजिकलची डेट किती तारखेपर्यंत तुमची होईल. तर मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी 60% विद्यार्थी, सुरुवातीला 20% विद्यार्थी गैरहजर आहेत, त्याच्यानंतर 40% विद्यार्थी गैरहजर आहेत. ॲव्हरेज जर धरा गेला तर मित्रांनो त्या ठिकाणी 60 ते 70 विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेले आहेत. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 60-70 विद्यार्थी आलेले म्हणजे काय 15 दिवस फिजिकल चालणार काय मित्रांनो. तर नाही मित्रांनो, कारण की त्या ठिकाणी 15 दिवस फिजिकल चालणार नाही. या ठिकाणी लईत लई 8 ते 9 दिवस, 8 ते 9 दिवस किंवा 10 दिवस ह्याच्यापेक्षा जास्त फिजिकल चालू शकत नाही. कारण 15 दिवस जरी 15-16 दिवस जरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी डॉक्युमेंटसाठी गैरहजर होते, त्यामुळं तुमचं फिजिकल त्या पद्धतीने होणार आहे. आता फिजिकल जर 20 फेब्रुवारीपासून चालू झालं तर त्या ठिकाणी तुमचं फिजिकल जे होणार आहे ते कमीत कमी 29 फेब्रुवारीपर्यंत तुमचं फिजिकल होईल. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेरिट लागेल. त्याच्यानंतर मुलांसाठी 25 किलोमीटर असणार आहे, त्याच्यानंतर मुलींसाठी 16 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ती तयारी करत राहा. येणाऱ्या भरतीमध्ये 100% तुम्ही पात्र व्हाल ही माझी इच्छा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छा आहेत फिजिकलसाठी. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.